हॅलो, श्री स्वामी समर्थ. कसे आहेत तुम्ही सगळे? मस्त आहेत ना? मस्तच राहतं. चला, खूप दिवसातून आपले आता घरचे व्हिडिओ चालू झालेत. आता घरचे म्हणजे बाहेरचाच व्हिडिओ आहे हा, पण थोडासा घरचा आहे आणि थोडासा बाहेरचा व्हिडिओ आहे. कारण हे महागाचा म्हणजे पाठीमागटला व्हिडिओ आहे. ते व्हिडिओ जर टाकले असते मी महागटले, तर मग पुढचे व्हिडिओ टाकायला उशीर झाला असता. त्याच्यामुळे आता मी महागटले व्हिडिओ घेते आणि मांडव्यातले पण व्हिडिओ चालू झालेत आता. तर बघू आता ते केव्हा येतात. माझ्या पण व्हिडिओला इतकं उशीर होते ना, की म्हणजे निवेदनच माझं लागत नाही आहे व्हिडिओचं. कितीतरी दिवसाचे महागटले पुढचे महागटले असंच होत चालले. मी किती प्रयत्न करते, माझ्या मनाला सांगते की रोजच्या रोज व्हिडिओ एडिट करायचा, रोजच्या रोज टायमाला व्हिडिओ पाठवायचा. तसं केलं ना तर 100% म्हणजे आपल्या कामामध्ये यश भेटणार म्हणजे भेटणार. पण माझ्या चुका होत आहेत, त्याच्यामुळे मी कोणालाच नावं बी ठेवू शकत नाही आणि म्हणजे माझ्या नशिबाला दोष पण ठेवू शकत नाही, कारण माझी चुकी मला नडायला लागली आहे. त्याच्यामुळे मग पण आता काय करणार, आता जाऊ दे, आता जसं होईल तसं होईल. पण आता ही महागटला व्हिडिओ आहे. तर इथं सकाळी सकाळी आज स्वयंपाक करून घेतला, कारण यांना जायचं होतं गाडीवर. आणि आज आमच्यात काय प्रॉब्लेम व्हायला माहीत नाही, इतके सध्या प्रॉब्लेम चालू आहेत, इतके प्रॉब्लेम आम्हाला फेस द्यावं लागायला लागलं आहे ना, की काय सांगायलाच नको. आमचासुद्धा इतका कंटाळून गेलं आहे ना. तरी अजून पुढे तर खूप म्हणजे संकट यायचे राहिलेत. आत्ता तर छोटे छोटे संकट आहेत, तरी आम्ही त्याला तोंड देतोय पण आमच्यानं काही सारलंच होत नाही आहे. माहीत नाही, सगळे दिवस सारखे येत नाहीत. कधी सुखाचे दिवस आणि कधी दुःखाचे दिवस येत आहेत. आणि मेन सांगू का, जेव्हा सुखाचे दिवस येत आहेत ना, तेव्हा इतक्या फास्ट दिवस संपलेले वाटतात ना, की आपल्याला कळतच नाही की सुखाचे दिवस चालू आहेत का आता म्हणून. आणि दुःखाचे दिवस जर चालू झाले, इतके जड जातात ना, की दिवस संपत नाही ते. आणि एकतर आपलं मन पण एवढं म्हणजे निराश होते, कोणत्या कामात मन लागत नाही. कोणतं काम करायचं म्हणलं तरी त्याच्याकडे पण लक्ष जात नाही. एवढी निगेटिव्हिटी आपल्या अंगात पण भरते ना, की काम पण लवकर होत नाही कोणतं. आणि घरात पण असं तसंच चालू राहते. माहीत नाही असं कशामुळे होते, काय होते. पण हे देवापासूनच चालू. देवालासुद्धा 4 दिवस सुख आणि 4 दिवस दुःख सहन करावं लागलं होतं. आपण तरी माणसं आहेत, त्याच्यामुळे सध्या आमचे दिवस तसेच चालू आहेत म्हणावं लागेल. तर ह्यांना जायचं होतं गाडीवर. आता मी एवढं प्रॉब्लेम कशापायी सांगते, की पुढे सांगायचं राहिलं आहे आता, की तुम्हाला कशामुळे आज मी सांगितलं आहे. तर 2-4 वेळेस झाले आतापर्यंत. गाडीवर जायचं म्हणलं ना, डबा वगैरे करून घेते मी, पण नेमकं काहीतरी त्या दिवशी अडचण येते, की ह्यांचं गाडीवर जायचं राहून जाते. काहीतरी अडचण येते, गाडीवर जायचं राहून जाते. कंप्लीट 2 ते 3 महिने झालं असंच व्हायला लागले आमच्यासोबत. मग कशामुळे होतं आहे, काय होतं आहे, काहीतरी ग्रहदशा लागली ना, तर तसं होतं आहे. पण बघू आता ह्यातून पण मार्ग सापडेल हळूहळूनं. तर त्या दिवशी गाडीवर जायचं म्हणून सगळा स्वयंपाक वगैरे करून ठेवला. डब्याला त्यांना मिरचू बनवायचं होतं. मिरचू बनवलं, कारण बऱ्याच दिवसातून मिरचू केलं होतं. आमच्या आजीनं मला हे म्हणजे अशी भाजी करायला शिकवली होती मिरच्याची. आणि अजून एक आजीची मला मिरचीची भाजी आठवते. मुगाची डाळ आणि त्यात मिरचीचे तुकडे करून टाकत होते, इतकी छान लागत होती ना. अजूनसुद्धा चव म्हणजे मी विसरलेलं नाही. आता किती वर्ष झालं आमची आजी आता ह्या जगात नाही आहे, तरीसुद्धा ती भाजीची चव मी विसरू शकली नाही. आणि मी किती वेळा करायचा प्रयत्न केला, पण तशी भाजी काही माझ्यानं अजून झाली नाही. पण म्हणलं चला ती कधीतरी करून बघू. तर त्याच्या अगोदर आज ह्यांना अख्ख्या मिरच्याची भाजी पाहिजे होती, म्हणजेच अख्ख्या मिरचू बनवायचं होतं. त्याच्यामुळे मग त्यांच्यासाठी डब्याला मी मिरचू बनवलं आणि बटाटा आहे ते पोरींसाठी बनवलं, कारण आज गऱ्याचे डोसे बनवायचे होते. त्याच्यासाठी पिवळं बटाटा बनवून घेतलं होतं. तर सकाळचा स्वयंपाक वगैरे निम्मा केला आणि निम्मा राहिला. मला माहीत नव्हती की आज आम्ही येरमाळ्याला जाणार आहेत म्हणून. नंतर आमचं ठरलं की आम्हाला येरमाळ्याला जायचं आहे म्हणून. मी तुम्हाला काय सांगितलं, गाडीवर जायचं म्हणलं ना, काहीतरी अडचणी येत आहेत. आता आज आम्हाला जायचं येरमाळ्याला, तर असू द्या, चला आता आजच्या दिवस राहू दे, उद्या जाऊ गाडीवर. आणि मग उद्याच्याला जायचं म्हणलं ना, तर उद्या अजून दुसरंच काहीतरी समोर अडचण येऊन उभा राहायला लागली. त्या दिवशी सगळी तयारी केली होती आणि काय प्रॉब्लेम झाला माहीत नाही. म्हणलं राहू दे, आता मी उद्याच्याला जातो, चला आपण जाऊ येरमाळ्याला. कारण आमची पुण्याची बहीण येणार होती, त्याच्यामुळे मग आम्ही निघालो येरमाळ्याला त्या दिवशी. पण आम्हाला जायचं म्हणून ठरलं ना, तर आमच्या समोर म्हणले की नाही मी मेकअप करणार आहे. कारण समोला मेकअपचं एवढं वेड आहे ना, ती म्हणते मला पार्लर शिकायचं आहे. पण आमच्यातून इथं सोय नाही पार्लरमध्ये जाण्या येण्याची, त्याच्यामुळे पार्लर काही लावलं नाही. आणि मग नंतर लावू म्हणलं दमादमानं. तर तोपर्यंत ना ती स्वतःवर ट्राय करत होती मेकअप. आतापर्यंत स्वतःवरच मेकअप करायची आणि ती मेकअप एवढा छान करते ना, आहेत त्या 6 महिन्यापासून मेकअप खूप छान करते. पण आज तिचा हट्ट होता की नाही मग मीच तुझाच मेकअप करणार आहे, मीच मेकअप करणार आहे.
म्हणून तिचं चालू होतं की मी तुझा मेकअप करणार आहे म्हणून. माझा पण मेकअप छान केला होता, तुम्हाला दिसतोय आता चेहरा माझा किती पांढरा आणि छान दिसतोय. पण मी जास्त असा मेकअप करत नाही, आयलाइनर हे ते मला लावायला नाही आवडत, त्याच्यामुळे जास्ती काही केलं नाही, साधा सिम्पलच मेकअप केला होता. तर माझा मेकअप वगैरे झाला इथं. आणि आता राहिले होते केस विंचरायचे राहिले होते, ती माझ्या भाग लागली होती मीच केस पण विचारणार म्हणून. टिकली पण तीच लावत होती, पण मी मला नको, टिकली आपल्याच हाताने लावावी, स्वतःची स्वतः असं म्हणतात पहिल्या बायका, म्हणतात आपल्याला की टिकली कधी पण स्वतःची स्वतःच लावावी, दुसऱ्याला लावू देऊ नये. आता भागातलं त्याच्या कारण आपल्याला पण एवढं माहीत नाही, पण स्वतःची टिकली स्वतःच लावावी असं म्हणतात. त्याच्यामुळे मी टिकली वगैरे लावून घेतली. इथं मेकअप तर मला आवडला होता, त्या दिवशीचा छान झाला होता. आणि साडी पण आज छान घातली होती मी. मला ही साडी खूप आवडते, खूप, मलाच काय आमच्या सगळ्यालाच ही साडी आवडते, कारण ही फक्त प्लेन साडी घेतली होती आम्ही. मला वाटतं 150 का 200 रुपये साडी होती ही, आणि त्याला लेस मी घरी लावली आहे त्या साडीला. इतका छान लुक देते ना ही साडी, खूपच छान दिसते साडी ही. आमच्या त्या बारक्या बहिणीकडे होती, कारण तिनं साडी घेतली होती, तिला मी लेस लावून दिली होती. तर आता खूप दिवस झालं साडी तिच्याकडे होती, मग नंतर मी मला मागवून घेतली, म्हणजे शिवानीला घालायची होती म्हणून तिनं मागवली, पण तिनं काही घातली नाही. त्याच्यामुळे मग मी आज घातली. आणि कसं होतं बायकांचं मन एवढं म्हणजे चिलबिचल होते ना साड्याच्या बाबतीत. आता एकदा साडी घातली, फोटो काढले नाही घालायची ती साडी घातली, त्याच्यावर फोटो काढलेत नाही घालायची साडी, असंच होतं. 50, 60, 100 सगळी साडी असले ना तरी साडी घालायला नको वाटतं दुसऱ्यांदा ते. तर तसंच माझं पण होतं. ही लाल साडी मी एकदा पण घातली, म्हणजे त्याच्यामुळे आज साडी घातली लाल कलरची छान असे. आणि मग केस मीच विचारायचे होते, पण तिची मिठी होती की नाही मीच विचारणार केस. पण आता कसे विचारते काय विचारते काय मला पण माहीत नाही, पण म्हणलं बघू चला, तिची इच्छा आहे ना बघू द्या, असं केल्याशिवाय पण प्रॅक्टिस पण होणार नाही, तिची पण इच्छा पूर्ण होईल कोणाला तरी मेकअप केलेल्याची. त्याच्यामुळे मग म्हणलं तू कर, तुला कसं करायचं तसं. तर तिचा चालू होता मेकअप, छान केला होता मेकअप तिनं. तिला मेकअपचं जास्त आवड आहे, तिला दुसरी कशाचीच आवड नाही, पण मेकअपची आवड आहे. पण माझं बघा ना किती, म्हणजे आता मला जायचं आहे, माझ्या मागं ब्लाऊजची तर गर्दी आहे, आणि जायचं तर आहे, मेकअप तर चालू आहे, पण त्याच्यामध्ये मला बसून काय करू, आता समोर तर सगळा माझा मेकअप करते, मी बसून काय करू. त्याच्यामुळे मग म्हणलं तू आता माझं म्हणजे केस वगैरे विचारून देतेस, तर तोपर्यंत मी माझं काम करते. तर आता इथं माझं हुकं लावायला चालू आहे, तिनं माझे केस विचारते आणि माझं खाली हुकं लावायला चालू आहे. म्हणजे बायकांचा हात काही गप्प बसत नाही, कामाची सवय असली ना त्यांचा हात काही गप्प बसत नाही, काहीतर हातात काम पाहिजेच पाहिजे. आणि माझं तर तसंच आहे, मी असं रिकामी कधीच बसत नाही. रिकामी जर बसली ना तर काज्या गुंड्या करायला तर पाहिजे, हुकं तर काच बटन तरी लावायला पाहिजे, हुकं लावायला पाहिजे, नाही तर कट करायला पाहिजे, काहीतरी काम पाहिजे म्हणजे पाहिजे हातामध्ये, कारण सवय लागून गेली, रिकामं बसू वाटत नाही. वाटतं रिकामं बसलं ना तर तेवढ्या वेळामध्ये माझं हेच झालं असतं ते झालं असतं असं वाटतं. त्याच्यामुळे आणि आता समोर माझा मेकअप चालू होता, त्याच्यामुळे मी रिकामी बसली होती, माझे हात काही चालत नव्हते, म्हणून मला काही गप्प बसत नव्हती मी. तर घेतले हुका लावायला, तिचं चालू होतं तोपर्यंत माझा एक ब्लाऊज पूर्ण झालं होतं, कारण ते पण अर्जंटच होतं. माझ्या हातातलं ब्लाऊज मी गेल्याच्यानंतर येणार होते ती न्यायला, त्याच्यामुळे. आणि गाडीवर आम्ही दोघंच जाणार होतो, मी आणि म्हणजे मिस्टर, म्हणजे आम्ही दोघं जाणार होतो गाडीवर, समोर घरीच होती. त्याच्यामुळे हे ब्लाऊज जे आहे ते तिच्यापाशी ठेवून जायचं होतं मला, की मी गेल्याच्यानंतर जर कस्टमर आला तर हे ब्लाऊज दे त्यांना, म्हणून मी इथं हुका लावून ठेवत होते. कारण नंतर हुका लावायचं म्हणलं ना तर मला उशीर झाला असता जायला. आणि तुम्हाला तर माहिती आहे की माणसांना जर आपण सांगितलं की आता निघायचं आहे म्हणून, त्यांची एवढी गडबड असते ना की काय सांगायलाच नको. आणि बायकांचं काही उरकत नाही, त्याच्यामुळे ते गडबड करतात की असं केल्यावर तरी बायका निघतील लवकर घराच्या बाहेर. त्याच्यामुळे प्रत्येकाच्या घरी असंच होत असेल मला माहिती आहे, प्रत्येकाच्याच घरी बायकांचं काही उरकत नाही, माणसांचं उरकून ते बाहेर वाट बघत बसतात आपले, चला झालं का नाही असं. त्याच्यामुळे त्यांनी बाहेर गेले होते. मग म्हणलं हुका लावतो तर काय नंतर बसणार नाहीत, म्हणून माझं काम चालू होतं. तर चला, छान असा मेकअप झाला आहे माझा. तुम्हाला माझा मेकअप कसा वाटला नक्की कमेंटमध्ये सांगा. आणि ना येरमाळ्याला कशाला जायचं होतं, तर त्या बहिणीचा नवस होता आमचा, म्हणजेच येरमाळ्याला खूप दिवस झाले ती आली नव्हती पाया पडायला, त्याच्यामुळे ती पुण्याहून यायली होती. तिच्यासोबत दुसऱ्या एक ताई होत्या तिच्याच कंपनीत काम करणाऱ्या, त्यांच्या पण मुलाचं लग्न झालं होतं, त्याच्यामुळे त्या पण पाया पडायला येणार होत्या, म्हणून जायचं होतं. आणि तिला मांडव्याला घेऊन यायचं होतं, म्हणजेच बहिणीला घेऊन यायचं होतं. तर बघा, म्हणजे केस पण छान असे विचारून दिलेत समोर, किती छान केस दिसत आहेत माझे, छान असे केस विचारून दिले माझे. आणि आता म्हणजे फायनली सगळी तयारी झाली होती, म्हणून उन्हाचा कार होता, इतकं ऊन होतं ना काही सांगायलाच नको, खूप ऊन होतं.
त्याच्यामुळे मग मी स्कार्फ वगैरे बांधलं आणि आता मी निघाले. तर इथं समोर चालू होतं माझं की छान दिसते तू, छान दिसते तू, म्हणून मला तिनं ते अंगठा दाखवत होती की तू छान दिसते म्हणून. कारण मी असं म्हणजे मला बांधायला वगैरे अजिबात आवडत नाही, मी कधी बांधत नाही. बघा बरं, तरी सुद्धा त्याने येऊन बसले होते का नाही बाहेर खुर्चीवर निवांतमध्ये. तर आता आले आम्ही आलो आहे आता रोडला. इथं गाडी थांबवली होती त्याच्यामुळे मला त्याला थोडासा शूट घेऊ, कारण त्यांना फोन आला होता त्याच्यामुळे त्यांचं चालू होतं फोनवर बोलायला. तर आता आलो आहे आम्ही येरमाळ्यामध्ये. आमच्या गावातून येरमाळा खूप जवळ आहे, 16 किलोमीटर का काहीतरी आहे. तर आम्ही आता आलो आहे फायनली. तर तिनं आमची अगोदरच वाट बघत बसली होती, तिचा कडियाडा वगैरे सगळा झाला होता, कारण आम्हाला आज जायला झाला होता उशीर, त्याच्यामुळे त्यांचा कडियाडा वगैरे झाला होता. आणि मग नंतर आम्ही आलो की लगेच तिनं दर्शनासाठी निघाली, कारण आमच्यासाठीच थांबली होती. तिला कापूर वगैरे लावायचा होता एडेश्वरी देवीला, पायऱ्यापासून लावत जायचं होतं वरीपर्यंत. त्याच्यामुळे आम्ही आलो की लगेचच इकडं दर्शनासाठी आलो. इकडं 5 मिनटं पण थांबायला टाईम भेटला नाही आम्हालासुद्धा, कारण त्यांना पण माघारी जायची गडबड होती, आम्हाला पण माघारी यायची गडबड होती, कारण उशीर झाला होता त्या दिवशी म्हणून. तर आता इथं चालू आहे येरमाळ्याला, म्हणजे एक 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 पायरी कणीस कापून कापूर लावायला तर एक एक पायऱ्या करीत पूर्ण पायऱ्या कंप्लीट झाल्या होत्या. आता हे वरची शेवटची पायरी होती आणि तिथून वरी पण अजून फेरी घालायची होती देवीला, कापूर लावत लावत लावत. कारण नवीन माणसाला माहिती नसते कापूर कुठपर्यंत लावायचा, काय लावायचा, काहीच माहीत नव्हतं. कारण जे पण कोणी नवीन एडेश्वरीला येतात ना, आणि त्यांचं जर काय पायरीचा नवस असेल ना, तर शेवटची जी पायरी आहे तिथपर्यंतच ते कंप्लीट करतात. पण तसं नाही, येरमाळ्याला पूर्ण म्हणजे फेरी घालावी लागते. आणि पायऱ्या आहेत तिथे एवढ्या पायऱ्या पूर्ण कापूर लावून दर्शन झालं आमचं. आता कापूर जेवढ्या आणि कापूर लावायला कारण तिला एवढी सवय नाही ना जास्त करून, कंपनी घरची कंपनी आणि कंपनी त्याच्यामुळे पायऱ्यावर तरी कष्ट घ्यावे लागतात. मी सुद्धा ना जेवढ्या पायऱ्या आहेत ना तेवढ्या पूर्ण पायऱ्या मी गुडघ्यावर चढली होती मागे एकदा, तेव्हा मी व्हिडिओ करत नव्हते, केले असते तर तेव्हा तुम्हाला बघायला भेटलं असतं की कशा मी पायऱ्या चढली होती. आधी मला इतकं घाबरायचं मी कशा चढू नवस तर बोलले कशात चढू असं वाटायचं. पण नंतर ना काहीच नाही वाटलं, काहीच नाही वाटलं, मला त्रास तर अजिबात झाला नाही. त्याच्यामुळे मग हिला पण काळजी वाटत होती मी कसा कापूर लावू. पण नंतर तिला वाटलं की हां काही नाही, कसं देवाला आपल्याकडून घ्यायचं म्हणलं ना, देव कसा पण घेतो आहे, आपण आधीच काळजी करतो आहे, कारण काळजी करणारे सगळं तर देवच असतो, आपण कोणीच नसतो. फक्त आपलं मन आपल्याला बोलतं आहे की माझ्यानं होतं आहे का नाही, पण देवाला बोलून चला. आता आम्ही आलो आत्ता घरी. आता किती वाजले, 6:45 वाजले आणि चहा वगैरे झाला, म्हणजे 6:30ला आलो आहे आम्ही. आता इतका उशीर झाला यायला. आता स्वयंपाकाची तयारी करायची आहे. लातूरची गाडीच भेटली नाही, त्याच्यामुळे बहिणीकडे आले. तशी पण ते मांडव्याला कधीच आली नव्हती आजपर्यंत, आणि तिनं घर पण बघितलं नव्हतं, त्याच्यामुळे आज फर्स्ट टाईम आले. तर तिला इतका आनंद वाटायला लागला ना, घर बघून खूपच आनंद वाटायला लागला आहे. कारण मोबाईलमध्ये बघायला आणि रिअलमध्ये बघायला खूप फरक असतो, आणि त्याच्यामुळे तिला खूपच आनंद वाटायला लागला आहे. त्यामुळे आता बसली बाहेर. आता मला करायचा आहे स्वयंपाक, त्याच्यामुळे मला अगोदर साडी चेंज करू. भले साधीच साडी आहे पण काम काही सुधरत नाही साड्या घालून, त्याच्यामुळे मी आता गाऊन घालणार आहे. आणि चला आता पनीरची भाजी, चपात्या, रस वगैरे बनवायचे येताना घेऊन आले मी. तर चला मग आज इथला पण व्हिडिओ काय जास्त शूट केला नाही, तिचा नवस होता त्याच्यामुळे मग थोडासा शूट घेतला होता, जास्त काही घेतला नाही, कारण अवघडा माझ्यापाशी खूप होता, मोबाईल धरायला पण कोणी नव्हतं, नाही धरण्यात आला. तर असं चला आता बाय. श्री स्वामी समर्थ.